केस गळतीने अगदी वैतागून गेले, केसामध्ये डॅन्ड्रफ पण झालाय, केस खूप जास्त डॅमेज पण झाले आहेत, केसामध्ये कोंडा पण झालेला आहे आणि केस पांढरे पण व्हायला लागलेत। आता काय करायचं तर मार्केटमध्ये जायचं आणि छान असा एक हेअर मास्क घेऊन यायचं, म्हणजे तो सगळ्या प्रॉब्लेमला फिक्स करेल। असा काहीसा विचार तुम्ही पण करताय का? तर थांबा, तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे घरच्या घरी एक अमेझिंग हेअर मास्क, जो की असेल एकदम अफोर्डेबल, ज्याची रेमेडी असेल एकदम सिंपल आणि जो की असेल एकदम इफेक्टिव्ह आणि नॅचरल। मार्केटमध्ये खूप सारे कमर्शियल हेअर मास्क अवेलेबल आहेत, पण याचा प्रॉब्लेम काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? याचा यूज केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट इन्स्टंट मिळेल सुद्धा, पण यामुळे तुमचे केस हे खूप जास्त लवकर पांढरे होतात किंवा ग्रे होतात। कारण अशा मार्केट प्रोडक्ट्समध्ये सल्फेट असतात, ते तुमच्या केसांना खूप जास्त डॅमेज करतं। या उलट तुम्ही घरच्या घरी नॅचरल वस्तूंपासून जर हेअर मास्क रेडी केला, त्याचा पहिला फायदा म्हणजे तो एकदम नॅचरल असतो, दुसरा फायदा म्हणजे त्याचा साइड इफेक्ट अजिबात नसतो आणि हे मास्क खूप जास्त इफेक्टिव्ह असतं। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो हेअर मास्क सांगणार आहे तो फक्त तुम्हाला 30 मिनिटं तुमच्या केसांवरती ठेवायचा आहे। तुम्ही 1 तास सुद्धा हा हेअर मास्क तुमच्या केसांवरती नक्कीच ठेवू शकता। या हेअर मास्कमुळे तुमचे केस कितीही डॅमेज झालेले असू द्या, ते रिपेअर होण्यासाठी मदत होईल। तुमचा हेअरफॉल जर होत असेल तर त्याला हा हेअर मास्क फुल स्टॉप लावेल। तुमच्या केसांवरती गेलेली शाईन परत मिळवून देण्यासाठी हा हेअर मास्क खूप जास्त उपयोगी ठरेल। बरोबर डॅन्ड्रफमुळे जर तुमच्या केसांमध्ये इचिंग होत असेल तर ते दूर करण्यासाठी सुद्धा हा हेअर मास्क तुम्हाला मदत करेल। त्यामुळे जास्त विचार अजिबात करू नका, मार्केटमध्ये जे कमर्शियल प्रोडक्ट्स असतात ते वापरणं बंद करा। फक्त ही रेमेडी तुम्ही यूज करा आणि तुमच्या हेअरफॉलला बाय बाय बोला। आधी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मी दर आठवड्याला फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राइबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओला सुरू करूया आणि बघूया हाऊ टू प्रिपेअर बेस्ट एव्हर हेअरफॉल कंट्रोल हेअर मास्क। हा हेअर मास्क बनवण्यासाठी आपल्याला काही इन्ग्रेडियंट लागणार आहेत आणि सगळ्यात आधी बघूया या इन्ग्रेडियंटच्या फायद्यांविषयी। जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे फेनिग्रीक सीड, म्हणजे मेथीदाणा पावडर। मेथीदाण्याची पावडर तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता। मेथीदाणे बारीक करून त्याची छान अशी पूड तुम्ही बनवून ठेवू शकता, पण याला वेळ देण्यापेक्षा मार्केटमध्ये इझिली या पावडर्स अवेलेबल आहेत। तुम्ही मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन साईटवरती सुद्धा आरामात या पावडर विकत घेऊ शकता। आता हे जे मेथीदाणे आहेत यामध्ये हाय न्यूट्रिशनल व्हॅल्यू असते, त्याचबरोबर हे मेथीदाणे आयर्न आणि प्रोटीनने भरपूर असतात आणि हे आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतात। हे मेथीदाणे तुमच्या स्कॅल्पला हेल्दी ठेवण्याचं काम करतात, तुमची हेअर ग्रोथ प्रमोट करण्याचं काम करतात, त्याचबरोबर तुमच्या केसांवरती एक जबरदस्त वाली शाईन येण्यासाठी या मेथीदाण्याचा खूप जास्त उपयोग होतो। त्याचबरोबर डॅन्ड्रफमुळे जर तुमच्या केसांमध्ये इचिंग होत असेल ते कमी करण्यासाठी सुद्धा मेथीदाणे खूप जास्त उपयोगी आहेत। त्या केसांमध्ये आजपर्यंत जो काही डॅमेज झालेला आहे तो रिपेअर करण्यासाठी आणि तुमच्या केसांमध्ये बाउन्सीनेस परत आणण्यासाठी मेथीदाणे खूप जास्त मदत करतात। आपला दुसरा जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे आवळा पावडर। जर तुमचा हेअरफॉल खूप जास्त प्रमाणात होत असेल तर त्यावरती आवळ्यापेक्षा इफेक्टिव्ह दुसरं काहीही नाही। तुम्ही आवळा खाल्ला पण पाहिजे आणि केसांवरती टॉपिकली आवळा अप्लाय पण केला पाहिजे, कारण आवळा तुमच्या केसांसाठी खूप जास्त बेनिफिशियल आहे। काही सकाळी आवळा खाल्ला तर तुमच्या डोळ्यांची हेल्थ सुद्धा चांगली राहते, तुमची स्किन सुद्धा चांगली राहते, त्याचबरोबर केसांसाठी सुद्धा आवळ्याचा खूप जास्त उपयोग होतो। तुम्ही कधीही मार्केटमध्ये गेला आणि जर हेअरफॉल शॅम्पू तुम्ही मागितला आणि त्यावरती इन्ग्रेडियंट लिस्ट जर तुम्ही बघितली तर त्यामध्ये तुम्हाला आवळा नक्की बघायला मिळेल, एवढा पॉवरफुल हा आवळा असतो। हा पॉवरफुल इन्ग्रेडियंट आपण आजच्या रेमेडीमध्ये यूज करणार आहोत। इन शॉर्ट मध्ये सांगायचं तर तुमची हेअर ग्रोथ प्रमोट करण्यासाठी मदत करेल, तुमच्या केसांवरती एक सुंदर चमक आणण्यासाठी मदत करेल, तुमचा हेअरफॉल कंट्रोल करण्यासाठी आवळा खूप जास्त मदत करेल। आपला तिसरा जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे हिबिस्कस पावडर, म्हणजे जास्वंदीच्या फुलाची पावडर। ब्युटी इन्ग्रेडियंटला खूप वर्षापासून यूज करत आहेत, कारण यामध्ये असतं व्हिटॅमिन सी, जे की आपल्या स्किनसाठी सुद्धा खूप चांगलं असतं आणि आपल्या केसांसाठी सुद्धा खूप चांगलं असतं। हिबिस्कस तुमच्या केसांना एक डेन्सिटी देतं। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या केसांमध्ये थोडीशी डेन्सिटी आली, थोडासा व्हॉल्यूम यावा, तर ही पावडर तुम्ही केसांवरती नक्कीच अप्लाय केली पाहिजे। याशिवाय या हिबिस्कसमुळे आपली हेअर ग्रोथ बूस्ट होते, त्याचबरोबर प्रीमॅच्युअर हेअर ग्रेइंग पासून आपली सुटका होते, त्याचबरोबर तुमचे ब्लॅक हेअर्स तुम्हाला परत मिळवून देण्यासाठी आणि तुमच्या केसातील डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी हिबिस्कस खूप जास्त मदत करतं। आता आपला चौथा जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे कर्ड, म्हणजेच दही। आता दह्यामध्ये असतं फॅट, जे की आपल्या केसांना मॉइश्चर देण्याचं काम करतं आणि मॉइश्चर शिवाय आपल्या केसांवरती शाईन अजिबात येऊ शकत नाही। दह्यामध्ये असतं लॅक्टिक ऍसिड, जे आपल्या केसांमध्ये असणारी घाण काढून टाकण्यासाठी मदत करतं, म्हणजे आपल्या केसांच्या स्कॅल्पमध्ये असलेली डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी मदत करतं आणि त्यामुळे आपली हेअर ग्रोथ सुद्धा खूप जास्त फास्ट होते। बरोबर डॅन्ड्रफ वरती परमनंट इलाज म्हणजे दही। तुमच्या केसांमध्ये जर डॅन्ड्रफ झालेला असेल तर थोडंसं दही घ्या, तुमच्या केसांच्या स्कॅल्प वरती अप्लाय करा, यामुळे तुमच्या केसांमधील डॅन्ड्रफ निघून जाण्यासाठी मदत होईल आणि डॅन्ड्रफमुळे होणारं इचिंग कमी होण्यासाठी सुद्धा खूप मदत होईल। पाचवा जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे कोकोनट ऑइल। या रेमेडीमध्ये आपण तिन्ही पावडर यूज केलेले आहेत आणि यामध्ये थोडंसं मॉइश्चर ऍड करण्यासाठी आपण त्यामध्ये दही टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर आता आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत कोकोनट ऑइल। हेअर ऑइलिंगसाठी सगळ्यात नॅचरल आणि सगळ्यात इफेक्टिव्ह ऑइल म्हणजे कोकोनट
कोकोनट ऑइलमुळे आपल्या केसांना मॉइश्चर मिळतं, त्याचबरोबर आपल्या केसांना पोषण मिळण्यासाठी कोकोनट ऑइल खूप जास्त उपयोगी आहे। आपल्या केसांचा जो स्काल्प आहे तो नरिश करण्याचं काम कोकोनट ऑइल करतं। मला या रेमेडीमध्ये वापरण्यात येणाऱ्या सगळ्या वस्तूंचे बेनिफिट समजलेच असतील। आता या वस्तू जेव्हा सगळ्या एकत्र येतील तेव्हा वेगळ्याच लेवलचा हेअर मास्क रेडी होणार आहे, जो की तुमच्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असणार आहे। आणि त्याच बनवण्यासाठी तुम्हाला एक काचेचा बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये 2 चमचे आवळा पावडर टाकायचे आहे, 2 चमचे मेथीदाण्याची पावडर टाकायचे आहे, 2 चमचे हिबिस्कसची पावडर टाकायची आहे आणि हे छान मिक्स करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ॲड करायचं आहे 1 कपभर एवढं दही। तुमच्या केसांची जेवढी लेंथ आहे त्यानुसार तुम्ही इन्ग्रेडियंट कमी जास्त नक्कीच करू शकता। त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 2 चमचे तेल। हे छान मिक्स करायचं आहे आणि हा मास्क तुमच्या संपूर्ण स्काल्पवरती अप्लाय करायचा आहे, लेंथवरती अप्लाय करायचा आहे। संपूर्ण केसांवरती हा मास्क अप्लाय करून झाल्यानंतर तुम्ही शॉवर कॅप लावू शकता किंवा तुमच्याकडे साधी प्लास्टिकची पिशवी जर असेल ती सुद्धा तुम्ही केसांवरती रॅप करू शकता आणि फक्त 30 मिनिटं हा हेअर मास्क तुम्हाला केसांवरती ठेवायचा आहे। तुम्ही 1 तास सुद्धा हा हेअर मास्क नक्कीच तुमच्या केसांवरती ठेवू शकता। 30 मिनिटांनंतर शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करायचा आहे। जेव्हा तुम्ही शॅम्पूने हेअर वॉश कराल तेव्हा वेगळ्याच लेवलची शाईन तुमच्या केसांवरती आलेली तुम्हाला एकाच वॉशमध्ये दिसून येईल। ही ट्रीटमेंट तुम्ही घरच्या घरी वीकमधून एकदा नक्कीच ट्राय करू शकता आणि अमेझिंग रिझल्ट तुम्ही घरच्या घरी मिळवू शकता। मला 100% गॅरंटी देऊन सांगते, जेव्हा तुम्ही हा हेअर मास्क घरच्या घरी ट्राय कराल तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ट्रीटमेंटची गरज अजिबात लागणार नाही, कारण या मास्कमुळे तुम्हाला कधीही डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम होणार नाही, हेअरफॉलचा प्रॉब्लेम होणार नाही, केसामध्ये इचिंगचा प्रॉब्लेम तुम्हाला कधीही होणार नाही। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। आजपुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।